परमार्थ हा मोकळ्या मनाने करायचा, भक्ती ही मोकळ्या मनाने करायची. कधी चमक निघल आणि कधी जावं लागेल तुम्हाला मला सांगता येत नाही हो. काही काही माणसं नाश्ता करायला बसले गुरुजी पोहे खायला, चमच्या तोंडात तसा गोइंग टू यमपुरीवर जावं लागलं. म्हणून थोडे दिवसाचं आयुष्य तुमचं माझं परमेश्वराने दिलंय. आज सांगतो या जोगदन परिवाराने मला आमंत्रित केलंय म्हणून दादांच्या तेरवीच्या निमित्ताने थोडे दिवसाचं आयुष्य माणसाचं मोकळ्या मनाने परमार्थ करा. कधी जावं लागेल तुम्हाला मला सांगता येत नाही. चिंता करू नका. का चिंता करणार तिथं पंढरपूरला आहे ना. तुझी चिंता त्याशी म्हणून आपण चिंता नाही करायची. चिंता बिंता अजिबात करायची नाही. माझे 2 बोट दिसतात काय? पाठीमागच्या गाडीवर बसलेले 2 बोट दिसतात का? ए माय दिसतात का दादा? अशा मान हलवा बरं थोड्या. अशा मान हलवा. हे 2 बोट म्हणजे 2 शब्द आहेत. इकडे बघा. याचं नाव आहे चिंता आणि याचं नाव आहे चिता. याचं नाव काय आहे? मोठ्याने बोला जरा राव. चिंता आणि याचं नाव चिता. ए माय ह्या 2 सख्या बहिणी आहेत. बहिणी कोण कोण? चिंता आणि चिता. हे कोण आहेत? बोला ना. बहिणी. या बहिणीचं काम एकच आहे. काय दादा? ने काय काम आहे? बोला बोला मोठ्याने. जाळणे. फक्त फरक असा आहे दादा, चिंता ही जिवंत माणसाला जाळते आणि चिता ही मेलेल्या माणसाला जाळते. चिंता संसारात प्रपंचात पावलोपावली जाळते. जाळते का नाही? टेन्शन. आणि चिता एकदाच जाळते. जाळते का नाही? मग काय करायचं? चिंता नाही करायची. काय करायचं? गोड देवाचं बसल्या बसल्या चिंतन करायचं. मग ते चिंतन कसं करायचं? सोपं साधन आहे. ज्या ज्या वेळेस कीर्तनमध्ये विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्या त्यावेळेस हाताने टाळी आणि मुखाने भजन. विठ्ठला मानवी जीवनामध्ये जीवन जगत असताना माणसाने काही गोष्टी विसरू नये. प्रामुख्याने 4 मुद्दे तुमच्या डोळ्याच्या समोर ठेवतो. 4 गोष्टी माणसाने विसरू नये. का? त्यांचं ऋण आहे, त्यांचं कर्ज आहे आपल्यावरती. 1 देवाला विसरू नये. 2 संतांना विसरू नये. 3 जन्म देणाऱ्या मायबापाला विसरू नये. आणि 4 व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आपल्या अभंगाचं दार माणसाने मरण विसरू नये. विठाला विठाला. देवाला का विसरू नये? देवाचे आपल्यावर ऋण आहे, कर्ज आहे. संताला का विसरू नये? सर्जाचं ऋण आहे, कर्ज आहे आपल्यावरती. आणि जन्म देणाऱ्या मायबापाला का विसरू नये मंडळी? त्यांचं ऋण आहे, त्यांचं कर्ज आहे, उपकार आहे त्यांचे आपल्यावरती जन्म देणाऱ्या मायबापाचे. म्हणून विसरताय का म्हणे. तुम्ही म्हणता महाराज आमच्याकडे लय जमीन आहे, आमच्याकडे लय बागायती शेती आहे, आमच्याकडे लय पैसा आहे. विसरून आम्ही देवाला काय होईल? विसरली तया टाळे टाळे टाळी वाजवा जोरदार. बाबा या रामकृष्ण. देवाला विसरता कामा नये. का? आता दुसरं प्रमाण सांगतो. ज्याने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे जोया भिवरेच्या तिरी कटो धरोनिया करी. 3.5 हाताचा देह देवाने दिलाय. आउट हात का मानव देह भगवान ने तुम्हें दिया. अरे खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. 3.5 हाताचा नरदेह देवाने तुम्हाला दिलाय. कशा करता? भजना करता. दिवे दिला देह भजना गोमटा तोया झाला फाटा बाधिकेचा. मंडळी हा जीव आहे ना आईच्या उदरामध्ये होताना आजचं विज्ञान सांगतं बरं का मला, सायन्स सांगतं काय टेक्नॉलॉजी असा उलटा पडला होता अमोल महाराज. कसा? खाली डोकं आणि वरती पाय. देवाशी करारनामा केला. देवा पांडुरंगा आईच्या गर्भातलं दुःख सहन होत नाही रे पांडुरंगा. दुःखात मला एक वेळा बाहेर एक वेळ करी या दुःखावे गळे. टाळी वाजवा टाळी वाजवा. एक वेळ करी या दुःखावे गळे. अरे बोल. एक वेळ करी या दुःखावे गळे.
टाळी वाजवा जोरदार. वा बेस्ट. तुकोबाऱ्या वर्णन करतात. एक वेळा करी या दुःखा वेगळे हा जीव देवाकडे करुणा बाकू लागला, प्रार्थना करू लागला. ए देवा, आईच्या गर्भातलं दुःख सहन होत नाही रे पांडुरंगा, माझ्या दुःखातनं बाहेर काढ. बाहेर आल्याला काय करीन? रात्र आणि दिवस पांडुरंगा, रात्रंदिवस विसरणार नाही. एवढं चॅप्टर निघालं, एवढं लबाड निघालं मंडळी. खाऊ नेते, खाऊ लागलं. पिऊ नेते, बोला बोला, पिऊ लागलं. जिकडे जाऊ नये तिकडं जावं लागलं. देवाला काय म्हणला? रात्र आणि दिवस रात्रंदिवस तुला विसरणार. एक वाक्य बोलतो, पर इकडे लक्ष द्या, थोडा आवाज द्या दादा. नारळाला डोळेत, नारळाला डोळेत पण नारळाला दिसत नाही. बाटलीला तोंड आहे पण बाटलीला बोलता येत नाही. कपाला कान आहे पण कपाला ऐकू येत नाही. कंगव्याला दात आहेत पण कंगव्याला खाता येत नाही. सुईला नाक आहे पण सुईला सुगंध घेता येत नाही. टॅबलाला पाय आहे पण टॅबलाला चालता येत नाही. दुर्दैव तुमचं आणि माझं. परमेश्वराने भक्ती करण्याकरता, परमार्थ करण्याकरता सगळं काय अनुकूल केलं, पण बऱ्याच माणसाला अजून हे कळत नाही. विठाल विठाल. हे नरदे दिला देवाने. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, तुम्ही सगळे हुशार आहेत म्हणून बोलतोय. मनुष्य शरीर मिळालंय का कळालंय? बोला बोला. मिळालंय पण कळालं नाही. कळालं असतं तर लोकांनी दारू पिली नसते. आता खटका बसला. कळालं असतं तर लोकांनी गोवा, मावा, गुटखा, माणिचंद, विमल, तंबाखू खाल्ली नसती. कळालं असतं तर शेजारचे जे बांध कोरले, हे कळतं म्हणा आम्हाला. मिळालंय पण कळालं नाही. का कळालं नाही? महाराज उत्तर लय गोडे. अहो घरी घेऊन जा. काय फुकट मिळालंय ना? विठाला विठाला. हो, आणि फुकट मिळाल्यामुळं लोकांना त्याची किंमत राहिली नाही. आणि अति परिचय झाला की किंमत राहत नाही. म्हणून बसलेले मंडळी, लय कुणाच्या जवळ जायचं नाही. ऐका ऐका, लय कुणापासून लांब राहायचं नाही. दुरून डोंगरी साजरी करायचा. कारण अति परिचय झाले आणि तुमचे त्याचे भांडणं झाले, तू म्हणतो बोलू नको, तो सगळा 7-12 मला माहिती. म्हणून लय कुणाच्या जवळ जायचं नाही. अति परिचयात आवाज नाही होत असते. म्हणून हे बघा, तुम्ही बंगला बांधला, तुम्ही गाडी घेतली, तुम्ही शेती घेतली, तुम्ही एखादा प्लॉट घेतला, याचं कौतिक, या यशाचं कौतिक फक्त कोण करील? हा समाज असा आहे महाराज. तुम्ही किती नीट वागा आणि किती चांगलं वागा, 40% कायम तुमच्या विरोधात असेल. तुम्हाला नावं ठेवल्याशिवाय राहत नाही 40% लोक बरं का. फक्त तुमच्या यशाचं कौतुक, त्याचं गुणगान फक्त आणि फक्त संत, भगवंत, श्री गुरु आणि जन्म देणारे माय बापच करतील. विठ्ठला. म्हणून देवाने हा जीव तुम्हाला दिलाय. देवाचे अनंत उपकार आहेत. देवाने सकल इंद्रिय दिले. हरी दिले इंद्रिय हात पाय बसले बसले. हे सकल इंद्रिय देवाने तुम्हाला दिलेत. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण नासे जीव पण भवरोग. हे सकल इंद्रिय देवाने दिलेत का नाही? 3.5 हाताचा नरदेव दिलाय. हा तुम्हाला देवाने मनुष्य शरीर दिलंय. एका मिनिटात सांगतो, इकडे लक्ष द्या फक्त. देवाने हात दिलेत. हात कशा करता? वाजवा जोरदार. मग चांगली खमकून वाजवा टाळी. हा, मोकळ्या मनाने टाळी वाजली पाहिजे. मी रोज सांगतोय, पानी पीना हो तर छान कर पीजिए, पानी पीना हो तर छान कर पीजिए, गुरु करना हो तो पहचान कर कीजिए, और टाली बजाना हो तो खुलकर बजाइए. जोरदार वाजवा अशी मोकळ्या मनाने. देवाने हात दिले टाळी वाजवण्याकरता. देवाने तोंड दिले कशा करता? बोलावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा करावा, हरिबोला देता हरिबोला घेता, सर्व कार्य करिता हरिबोला. ए माय, हरिबोला भांडता, हरिबोला कांडता, उठता बैसता, हरिमुखी गाता, त्या नाही मागुता, कामामध्ये काम काही म्हणा. बस फिट बसलं. देवाने गळा दिलाय. गळा दादा कशा करता? पवित्र तुळशीची, बोला, पवित्र तुळशीची माळ घालण्याकरता. अशा मान हलवत जा, बोलत जा. तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदी. हा, देवाने काही काही माणसं महाराज एवढे चॅप्टर आहेत. मी असं फिरवतो, मला असा अनुभव येतो. गावात सप्ताह बसला ना, सप्ताह, तुमच्या गावात सप्ताह होतो ना, अशा मान हलवत जा जरा. गावात सप्ताह बसला की सप्त्यात माळ घालते, हप्त्यात काढते.
लई डेंजर हा. पण गळ्यात